उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी. या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. उद्धव ठाकरे उभाटा काय म्हणता? मी या सगळ्यांच्या विरोधात उभा ठाकलो, अन्यायाच्या विरोधात. पत्रकारांवरच संतापले. पत्रकारांवर संतापले. त्यांनी खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली. त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव पुढे केलं. यावरून बाळासाहेबांच्या बद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं. आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे. कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे. घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात. मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली पुढची भूमिका काय असेल याबाबत माहिती सुद्धा दिली आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी याआधी एक प्रतिक्रिया दिली आहे की न्याय देणाऱ्या व्यक्तीनेच आरोपीला भेट दिली. यातून काय सिद्ध होतं पहा. हा निकाल आम्हाला अपेक्षितच होता. ही मॅच फिक्स झालेली होती. मूळ प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाही. लोकशाहीची ही गळचिपी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नार्वेकर यांनी केलाय. आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते का हे पाहणार आहोत आणि त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. आमदार अपात्र प्रकरणावर निकाल का दिला नाही असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्यासोबतच नार्वेकरांनी हा निर्लज्जपणाचा कळस गाठलाय असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही शिंदेचीच अशा प्रकारचा निकाल दिलाय आणि कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाहीये. जे की मुळात अपात्रता प्रकरणच नार्वेकरांच्या दालनामध्ये नार्वेकरांसमोर होतं, मात्र त्यावर नार्वेकरांनी निकाल दिलेला नाहीये. त्यामुळं अजूनही ठाकरेंकडे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये जाण्याची संधी आहे आणि खरी शिवसेना ही आपलीच हे ते कोर्टामध्ये सिद्ध करू शकतात नार्वेकरांच्या निकालाला चॅलेंज करून. तसं आता ठाकरे करतात का? परत कोर्टामध्ये जातात का? आणि परत यावर सुनावणी होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. समोरचं जे काही प्लॅनिंग आहे ठाकरेंचं ते संजय राऊत यांनी देखील काही प्रमाणात सांगितलं की कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत आणि याला चॅलेंज करणार आहोत या निर्णयाला. त्यामुळं अजूनही खरी शिवसेना ही ठाकरेंचीच होऊ शकते आणि शिंदेंचे 16 आमदार जे की नार्वेकरांनी अपात्र केलेले नाही ते कोर्टात गेल्यानंतर कोर्ट त्यांना अपात्र करतं का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. कारण सुनील प्रभू यांना प्रतोद हे कोर्टानं ठरवलेलं होतं, मात्र इकडे जो नार्वेकरांनी निर्णय दिला तर या निर्णयामध्ये सुनील प्रभूंना प्रतोद मान्य केलेलं नाही आहे नार्वेकरांनी. त्यामुळं कुठंतरी कोर्टाच्या निर्णयाला देखील मान्य करण्यात आलेलं नाही आहे असं देखील ठाकरे गटाचं म्हणणं आहे. कोर्टाच्या निर्णयाला देखील पायदळी नार्वेकरांनी तुडवलं आणि ही मॅच फिक्सिंग होती. भाजपच्या एका मोठ्या नेत्याकडून जो वरून आदेश आला तोच आदेश खाली नार्वेकरांनी पाळला असं देखील ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळं खरी शिवसेना अजूनही ठाकरेंची होऊ शकते आणि शिंदेच्या हातून ती जाऊ शकते जर कोर्टानं निर्णय फिरवला तर. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.